हाय, कशात बरे आहात ना? मी तुमच्या सर्वांची लाडकी सांग. तर स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला. आज चैत्यभूमीला चाललेलो आहे, परत राजगृहाला चाललेलो आहोत आणि परत गिरगाव चौपाटीला पण चाललेलो आहोत आत्तू सोबत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मामा खूप चिडवतायत मला. मी त्यांचा टीव्ही बंद केला म्हणून, कारण की ते मला बोलून देत नव्हते, त्यामुळे मी त्यांचा टीव्ही बंद केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आम्ही निघलेलो आहे घरातून. आत्तू आहे, तर माग सगळे घरातले आहेत. तर गृहाला आलेलो आहोत आम्ही. तर त्या काळातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे घर आहे, राजगृह असं नाव दिलंय त्याला. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं की हे राजगृह. आणि आता ही मागची साईड आहे, सध्या लाईन आहे खूप, बघू शकता तुम्ही. असं घर आहे. राजगृह बघितलेला आहे. तर आता चैत्यभूमीला आम्ही चाललेलो आहोत गाडीमध्ये. आणि ओला उबेर बुक केली. तर त्यात 4 जण अलाउड होते. पप्पा मी, आत्तू आणि मम्मीचे भाऊ ते मागणं चालत. तर आता चैत्यभूमी आलं तर मला दाखवेल. फायनली आम्ही चैत्यभूमीपाशी आलेलो आहोत. आणि आता भाऊ येईपर्यंत आम्ही वाट बघेल. अरे यार, लाईन पण आहे, खूप अशी मोठी लाईन आहे. तर बघूया. खूप वेळचं झालं लाईनीत थांबलेलो आहोत. खूप म्हणजे खूप अशा लाईनी आहेत, बघू शकता तुम्ही. झाला मी गर्दीत थांबलेलो आहोत. आणि आता बघूया काय होतंय काय नाही. असं गरम होतंय खूप, काय सांगू गाईस. आलेलो आहे आम्ही चैत्यभूमीवर. आम्ही आलेलो आहे चैत्यभूमीवर. हे असं आहे चैत्यभूमी आतमध्ये. भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर. तर हा म्हणजे हे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा होता. तर हे बघा, हे बुद्ध लेण्या आहेत सर्व. हे बघून सर्व बाबासाहेबांची ते समाधी होती. या हळूहळू चालू चला. चारी बाजूनी बाबासाहेब आंबेडकर
माहिती मला तेवढं. चला ताई अंधेरा चला. खूप छान वाटलं आम्हाला सर्व बघून. बघू शकता ही अशी चैत्यभूमी होती. वाव मस्त आहे पुढे खूप छान वाटलं. तर तुम्ही पण नक्की या. छान वाटलं बघू. तर काल जे तिथे लाइटिंग आहे ना, तर तिथं बाबासाहेबांचा फोटो आणि चक्र होतं समुद्रात. तर बघू शकता तुम्ही. आणि काय एवढं पाणी नाही आहे समुद्रात, म्हणजे ओळीपर्यंत तर नाही आहे सध्या. खूप छान वाटलं हे सर्व बघून. तुम्ही पण नक्की या. दादा मम्मी म्हणती ते मूर्तीचं काय करायचं, तर हे असं मस्त हा बाजार भरलेला आहे. छान वाटलं आम्हाला सर्व बघून. हा इथं बघा बरं लाईट आहे तिथं अंधार ठेवला. ए दादा वंदनासूत्र हा बघ बरं. तर फिरून झालेले आहे. चैत्यभूमी पण फिरून झालेली आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. कुठं जायचं आता आपल्याला? हा गिरगाव चौपाटीला जायचं आहे. तर आणि हा ब्लॉग उद्या पडेल, कारण की आज सर्व फिरतीये म्हटल्यावर उद्याच पडेल, कारण की एडिटिंग वगैरे करायला खूप उशीर जातो त्यामुळं. तर इथं सर्वात मोठा बाबासाहेबांचा पुतळा तयार होणार आहे. तर हे एवढं एकदम मोठं जे आहे ना, तर तो बूट आहे त्यांचा. तर तुम्ही विचार करा, एवढा मोठा बूट आहे म्हटल्यावर पुतळा किती मोठा असेल. तर ह्याचं काम चालू आहे. तर ह्याला कमीत कमी 3-4 वर्ष आहेत. असं खूप छान वाटतंय हे असं बघून. इथं असं चित्र दाखवलेलं आहे ना, तसंच एकदम मोठा पुतळा होणार आहे. सर्व बघून वगैरे झालेलं आहे. आणि आम्ही ओला बुक करतो, तर ओलाच बुक होत नाहीये. तर आता चालत चाललेलो आहोत आम्ही. त्यापेक्षा थोडंसं चाला. आणि तिथे गिरगाव चौपाटीला गेल्यावर दाखवेलच तुम्हाला. तुम्ही बघितलंच असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी, कारण की दाखवलं होतं ना, तिकडेच चाललेलं थोडंसं बसायला, कारण की घरी जाऊन पण काय करणार आहे आणि हॉटेलमध्ये जेवणार आहे. तर आम्ही आलेलो आहोत गिरगाव चौपाटीला. आणि आम्ही कैरी खातोय. इथं मम्मी बसली, आत्तू, मामा, आणि आमची कैरी म्हणजे खूप खातोय. हॉटेलला चाललेलो आहोत आता. पूर्ण झालेलं आहे. गप्पा नका ना टाकू, आहो माझा कॅमेरा खराब होईल. तर चला इथंच व्हिडिओ स्टॉप करते. तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय.